नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. आपण स्टार प्रवाहावरील तू ही रे माझा मित्र या मालिकेचे रिव्ह्यू ऐकत आहोत. आजचा भाग खूप सॉलिड दाखवला आहे तर मित्रांनो त्यांनी, आणि शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. सुरुवातीला त्यांनी दाखवलेलं आहे की लावण्या खूप चिडते, कारण अर्णव स्वतःची हळद सोडून दुसरीकडे गेलेला असतो आणि हे लावण्यालाही माहीत असतं की तो कुठे, म्हणजे कोणत्या कामासाठी गेलेला असतो. लावण्यामध्ये खेळ झाला आहे माझ्या लग्नाचा खेळ. नो बॉडी स्पीकिंग बॉदर. कोणाला काहीच वाटत नाहीये त्याचं. AR ला काहीच नाही वाटलं की मला काय वाटणार काय नाही, एवढासा सुद्धा विचार नाही करावासा वाटला AR ला माझ्याबद्दल. आकाश म्हणतो लावण्या वी विल बी दिस काउंट डाऊन. लावण्या म्हणते आय वॉन्ट आकाश, आय वॉन्ट. आमची ही अर्ध्यातनं हळद सोडून आणि उठून गेलाय यार. तो कुठे गेलाय, कधी येणार आहे याचं उत्तरच नाहीयेत कोणाकडे. मामी बोलते तो कुठे गेलाय याबद्दल तर शंका नाहीच आहे. मला खात्री आहे मिस इंदोर बद्दलच नक्की काहीतरी असणार आहे. मामी म्हणता आई अंजली तुम्हाला सगळ्यांना मी सांगत होते, अगदी सुरुवातीपासूनच सांगत होते त्या मुलीला घरापासून लांब ठेवा, लांब ठेवा. पण नाही, माझं कुणीही ऐकलं नाही. तेव्हा माझा फटकळपणा दिसला सर्वांना. पण त्याच मुलीमुळे आपल्या घरावर काय वेळ आलीये हे कळतंय ना. आणि एवढं असून सुद्धा अर्णव त्याची हळद सोडून तिच्या मागे गेलाय. आपल्या घराची केवढी बदनामी होणार आहे हे कळतंय का? आजी म्हणते वल्लरी मला हे कळत नसेल का, पण आता हे सगळं बोलून काही उपयोग होणार आहेत का? मामी म्हणतात अहो तेच तर म्हणते ना मी आई, त्या ईश्वरीने अशी काय जादू केली आहे म्हणून अर्णव अगदी तिच्या मागे मागे गेलाय. एवढं असून सुद्धा अर्णव स्वतःची हळद सोडून तिच्यासाठी गेलाय आणि आपण करतोय काय? आपण बसलो इथे चरफडत. अंजली म्हणते मामी अगं थोडी शांत राहा ना प्लीज. इथे मला चिंटूची काळजी वाटते आणि तो आला की आपल्याला सगळ्यांना कळेलच ना काय झालंय ते. मामी म्हणतात अगदी अगदी बरोबर बोललीस तू. तो आला की आल्याशिवाय कोणाला काहीच कळणार नाहीये. पण तो येणार कधी आहे? तुमच्यापैकी इथे असलेल्या कोणाला तरी माहितीये की तो येणार कधी आहे? आकाश वडिलांना विचारतो आता तरी सांगणार आहात का तुम्ही? हळद सोडून जाण्या इतकं महत्वाचं काय होतं? दादा नक्की कुठे गेला आहे डॅड? असं काय आहेत की तुम्ही लपवतायत? मामा म्हणता हे बघ आकाश प्लीज आता काही एक विचारू नको. मी आता तुला काही एक सांगू शकत नाही. आकाश म्हणतो व्हॉट डू यू मीन बाय सांगू शकत नाही? बाकीचं तर सोडा, मला जर माहित नाही तर मी दादाची मदत कशी करणार? मामा म्हणतात हे बघ आकाश काही गोष्टी अशा असतात की. आकाश म्हणतो कशा असतात? बोला ना. इकडे मामी म्हणतात अहो, आणि तिकडे मामा मामी आकाश यांच्यामध्ये वाद संवाद चालूच असतात. आणि इकडे आता ईश्वरीचा चहा पिऊन झालेला असतो आणि म्हणते चला निघूया का? राकेश म्हणतो ईश्वरीजी चहा संपवा की. तो इथं काही नव्हतं दुसरं मिळालं तर कमीत कमी तो चहा तरी मिळालाय, तो तरी संपवा की. ईश्वरी म्हणते की अर्ध्यापेक्षा जास्त प्यायली आहे मी. जाऊ द्या चहाचं एवढं असं काही नाहीये. ईश्वरी म्हणते चला ना आपण निघूयात. राकेश म्हणतो ईश्वरी अहो, तेवढ्यात त्याला कोणाचा तरी फोन येतो. ईश्वरी म्हणते अहो काय झालं, कोणाचा फोन आहे? राकेश म्हणतो सहाणे मास्तरांचा फोन आहे आणि नेमका इथे नेटवर्कचा इश्यू आहे. मी एक काम करतो, मी त्यांना सांगतो की बाईकचं ते कदाचित काहीतरी मदत करू शकतील, पाठवू शकतील. आणि तो राकेश फोन उचलतो आणि मुद्दाम नाटक करतो की ऐकू येत नाहीये काही असं, आणि मध्ये मध्ये खोकलतो पण. म्हणतो की मी त्या सहाणे मास्तरांशी बोलून येतो, तोवर तुम्ही चहा पिऊन घ्या. ईश्वरी म्हणते हा. बोलत बोलत बाहेर येतो आणि म्हणतो दादा का सारखं सारखं फोन करताय? तुम्हाला म्हटलं ना की उद्यापर्यंत वेळ द्या म्हणून. नाही मी मुंबईत नाहीये, कोल्हापूरला आलेलो आहे. मी उद्या देतो पैसे, तुम्ही नका काळजी करू. चला चला ठेवतो. दादा काही गप्प बसणार नाही, उद्या पैसे द्यावेच लागतील. आधी पैशांचा व्यवस्था करतो, तोपर्यंत माझ्या इंदोरी जिलेबीवर चहाचा परिणाम झालेलाच असेल. कोण तो दादा असतो, त्याने गुंड पाठवलेले असतात आणि तो विचारतो की आहेत ना त्याच्या मागावर? ते म्हणतात हो दादा तो इथेच आहे सोन टेकडीला. तो म्हणतात तो खोटं बोलतोय माझ्याशी, उचला त्याला. हे गुंड म्हणतात ए चला रे. इकडे ती ईश्वरी चहा पित असते आणि तिला मध्ये मध्ये ग्लानी पण येत असते. त्या राकेशच्या अंगावर एक जण हात टाकतो आणि राकेश चिडतो, म्हणतो कोण आहे रे? आणि त्यांना पाहून तो चमकतो आणि राकेश त्यांना बघतो आणि म्हणतो तुम्ही इथे?
ते गुंड म्हणतात लय माजलायस, दादांशी खोटं बोलतो. नाही मी खोटं कुठे, तो गुंड म्हणतो मग कोल्हापूरला आहेत असं का सांगतो, तुझा बाप बोलला का रे. चल आता मुकाट्याने, दादा स्वतः आले तुला भेटायला. राकेश म्हणतो दादा कसे. तो गुंड म्हणतो तू निघाल्यापासून आम्ही तुझ्या मागावर आहोत, तू आता निघतोस का कोताळा बाहेर काढू इथे. राकेश म्हणतो दादा दादा ऐका ना, इथे मुलगी आहेत माझ्यासोबत, तिला असं सोडून. तो म्हणतो लोक मुली घेऊनच लॉजवर येतात, आधी दादांना भेट आणि मग कर तुझा हनीमून. ते गुंडा काही राकेशचं ऐकत नाही आणि त्याला घेऊनच जातात. ईश्वरी म्हणते की अजून मास्तरांशी बोलतायत, बराच वेळ झाला, काही मदत मिळाली आणि काही चक्कर तर आली नसेल ना. तो राकेश त्या गुंडांना विनंती करतो, अहो दादा सोडा ना मला, सोडा ना. त्यांना सांगतो की एकदा ऐकून घ्या माझं. तो गुंड म्हणतो अरे काय. इकडे अर्णवने मामाला फोन केलेला असतो आणि विचारतो की मामा तुला माझं लोकेशन दिसतंय ना, आणि मी सिंदूरचं. मामा म्हणतात हो हो तिथेच थांब तिथेच थांब. तो राकेश म्हणतो मुलगी तिथे हो आज. आणि तेवढ्यात अर्णवची गाडी त्या लॉजच्या समोरच उभी राहते. राकेश म्हणतो मुलगी तिथे एकटी आहे हो आज, हे लॉज कसं आहे तुम्हाला माहिती आहे ना, प्लीज मला जाऊ द्या ना. तो गुंड म्हणतो ए गप. मामा म्हणतात की आता तू जिथे थांबला आहेत ना तिथेच इंदोरीच्या मोबाईलचे लोकेशन आहेत, जे ईश्वरीच्या. मीही त्या अर्णवचं बघून इंदोरी बोलायला लागली हा मित्रांनो, पण समजून घ्या हा मला. अर्णव म्हणतो इथे. अर्णव त्या लॉजकडे बघतो आणि म्हणतो मामा आम्हाला सापडलं ते लोकेशन. मामा म्हणतात गुड. आणि ते गुंड काही त्याचं ऐकत नाही, त्याला गाडीत घालून ते बहुतेक घेऊनच जातात. आणि इकडे अर्णव त्या लॉजकडे निघतो. अर्णव मध्ये येतो आणि एंट्री बघतो ईश्वरी देसाई रूम नंबर 103. अर्णव पुढे जातो आणि त्याला काहीतरी होतं आणि तो मागे येऊन त्या तो वहीचं पान आहे ते फाडून टाकतो आणि खिशात घालतो. ते ईश्वरीला थोडी चक्कर येते, ती विचार करत बसलेली असते. तेवढ्या दरवाजाचा आवाज येतो. ती म्हणते आले वाटतं. दरवाजा खोलतेस आणि तिला समोर अर्णव दिसतो. ती अर्णवला बघून खूप चमकते आणि म्हणजे तिला गोंधळात पडते की अर्णव इथे कस काय, आणि म्हणते की तुम्ही इथे का आलाय. आणि तो पटकन दरवाजाला आतमधनं कडी लावतो. ईश्वरी घाबरते आणि म्हणते तुम्ही दार का लावतायत. अर्णव म्हणतो मी सिंदूर, प्लीज माझं ऐकून घे प्लीज. ईश्वरी म्हणतायत सर काय करताय तुम्ही, कुठपर्यंत आणि कधीपर्यंत माझा पिछा करणार आहात. अर्णव म्हणतो मिस इंदोर तो राकेश आहेत ना. ईश्वरी म्हणते हे बघा ही माझी जिंदगी आणि यात दखल देण्याचा तुम्हाला बिलकुल अधिकार नाहीये. एवढी साधी गोष्ट कळत नाहीये का तुम्हाला, मी जा इथून प्लीज प्लीज. आणि ईश्वरी दरवाजा खोलायला जातेच तर अर्जुन तिला पकडून घेतो आणि तो तिला मागे आणतो आणि म्हणतो मिस इंदोर प्लीज माझं ऐकून घे प्लीज. ईश्वरी म्हणते मला तुमचं काहीच ऐकून घ्यायचं नाहीये. अर्णव म्हणतो तुला ऐकून घ्यावं लागेल मिस इंदोर, तुला ऐकून घ्यावं लागेल. अर्णव म्हणतो की तू कुठल्या सिच्युएशन मध्ये अडकलीयस ना तुला माहित नाहीये. हॉटेल, ती बाहेरची माणसं, तुझ्यासारख्या इनोसंट मुलीला नाही कळणार हे. ईश्वरी म्हणते एक मिनिट, तुम्हाला काळजी दाखवण्याची काहीही एक गरज नाहीये, कारण मला इथे माझा होणारा नवरा घेऊन आलाय. म्हणतो तो तिला इथे घेऊन आला आहेत ना म्हणून मला जास्त काळजी वाटते तुझी. गप्प बसा, तुम्ही वाटेल ते बोलाल आणि मी ऐकून घेईल असं वाटतं का तुम्हाला. असं होणार नाहीयेत. अर्णव तिला हात लावतो आणि ती तो हात झटकते आणि म्हणते तुम्ही माझ्यावरचा आणि माझ्या बाबांचा राग असा बदला म्हणून असा काढतायत का, लाज नाही वाटत तुम्हाला. आणि ईश्वरी विचार करते तुम्ही राकेशजींना तर काही केलं नाहीत ना. हे भगवान, राकेशजी कुठे आहेत. राकेशजी. आणि ती दरवाजा उघडण्यासाठी बाहेर जाते आणि अर्णव तिला परत अडवतो. अर्णव म्हणतो शिशू. ईश्वरी म्हणते मला आता कुणापासून धोका असेल ना तर तो तुमच्यापासून आहेत राकेशजी. म्हणतो अगं ईश्वरी प्लीज 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 शांत हो. परत तिथं पोलिसांची रेड पडते आणि म्हणते ए बाहेर काढा रे सगळ्यांना, बाहेर निघा. आणि तिथे पत्रकार सुद्धा आलेले असतात. आता बघा खूप मोठा ड्रामा होणार आहे हा प्रेक्षकांनो. आता इथून पुढे सिरियल रंगात येणार आहेत, तर बघायला विसरू नका, शेवटपर्यंतच बघत राहा. ईश्वरीला तो पोलिसांचा आवाज येतो आणि अर्णव म्हणतो प्लीज प्लीज 2 मिनिटं शांत बस. इकडे ईश्वरीच्या बाबांची तब्येत बिघडलेली असते बहुतेक आणि डॉक्टर आलेले असतात. डॉक्टर म्हणतात मी त्यांना आता इंजेक्शन दिलेलं आहेत, आता त्यांची तब्येत थोडी स्टेबल राहील, पण त्यांनी कुठल्या तरी गोष्टीचा स्ट्रेस घेतला होता. सुप्रिया म्हणतात हो म्हणजे थोडे अस्वस्थ झाले होते. त्यांनी मागचा भाग रिपीट केला आहे. तिथे ते जेव्हा खाऊ घालत असते तेव्हा त्यांना ईश्वरीचा फोन येतो आणि सुप्रिया म्हणतात की आता बघा ईश्वरीचाच फोन आहेत, तर तुम्ही आता तिचा आवाज ऐकल्यावर खाल ना.
पण ईश्वरी म्हणते आई नीट ऐकू येतंय का? सुप्रिया म्हणते बोल. सुप्रिया म्हणतात अगं आवाज मध्ये मध्ये कट होतोय, बोल तू. मी पोचलात ना नी. अगं नाही, राकेशजींची तब्येत बिघडली आहे अचानक. सुप्रिया म्हणतात तब्येत का? ईश्वरी म्हणते अगं हो, राकेशजींची तब्येत बिघडली आहे अचानक, म्हणून एका लॉजवर थांबलो आहेत. तर ईश्वरी झालेला प्रकार सगळा सांगते. तर मी तुम्हाला एवढं सगळं सांगत बसत नाही, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहेत आणि आता एवढा आठवडाभर ना एपिसोड हा 1 तासाचा असणार आहे. त्यामुळे तुम्ही समजून घ्या की आपल्याला हा एपिसोड शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगायचा आहे. तर मी प्रयत्न करते. आता ईश्वरी काय आहे ना, तो झालेला सगळा प्रकार आहेत ना तो सांगत असते आईला. होते ईश्वरीचा असा फोन आल्यामुळे बाबांची तब्येत अजून बिघडते, खूप अस्वस्थ होतात आणि चक्कर येऊन पडतात. नमू म्हणते मी पटकन डॉक्टरांना फोन करते. डॉक्टर म्हणतात की त्यांच्या मनाविरुद्ध कुठलीही गोष्ट घडता कामा नाही, प्लीज त्यांची काळजी घ्या. प्रिया म्हणते काय करायचं कळत नाही. नमू म्हणते बाबा तुम्ही ईश्वरीचं टेन्शन घेतलं आहेत का? तेही म्हणते मला तरी तेच वाटतंय, बघ ना नेमका फोनच लागत नाहीये इशूला. आत्या म्हणते मी कॅब बुक करते आणि त्या डॉक्टरांना विचारतो दादा डॉक्टर त्यांना बाहेर घेऊन चालेल, बाहेर नेलं तर फिरायला चालेल का? डॉक्टर म्हणतात की मी अशा कंडिशन मध्ये काही रिकमेंड करत नाही, पण जर का खूप जरुरी असेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता. तर त्या राकेशला जे गुंड पकडून घेऊन जातात ना ते त्या दादा समोर नेतात आणि राकेश त्यांना होतो दादा अहो मी हात जोडतो तुमच्यापाशी, प्लीज समजून घ्या हो. होणारा सारा ऍडमिट झाला तर माझा पैसा खर्च झाला हो, आणि आपले सगळे उलटे धंदे तिथेही पैसे द्यायचे होते म्हणून घेतले होते तुमच्याकडून. दादा म्हणतात 3 दिवसात पैसे देणार होतास. राकेश म्हणतो थोडा वेळ द्या दादा, काम आणि धंदा इमानदारीत करतो, तुम्हाला माहिती आहेत ना. दादा म्हणतो या इमोशनल गोळ्या आहेत ना लोकांना द्यायच्या, दादाला नाही. दादा म्हणतो चल आणखी 4 दिवस दिले, इंटरेस्ट पण 10% वाढवून चल निघ. राकेश म्हणतो ए भाई सोड ना, आता दादाने सांगितलं ना सोड ना. राकेश म्हणतो उपकार झाले दादा, थँक्यू. नालायक आहे बघा म्हणतो, आणि म्हणून सोडून आलो तिथे लग्न आधीच साजरा करायचा आहे. राकेश बघा म्हणतो दादा एक रिक्वेस्ट होती, इथं आणलं तसं गाडीने लॉजवर सोडा ना, अशी सांड माणसं ठेवली तो तुम्ही, सोबत आलेली मुलगी घाबरली असेल हो. दादाही म्हणतो ए बाबा सोडा याला, काही घाई झाली याला. त्या हॉटेलच्या मॅनेजरला पकडतात आणि ते पोलीस खूप मारतात. पोलीस म्हणतात लाज नाही वाटत असले धंदे करायला. पोलीस बऱ्याच असे कपल्सला घेऊन जातात. ते पोलीस अर्णवला बघतात. ते पोलीस म्हणतात अरे काय काय करतो काय लॉज मध्ये? विचारतात नाव सांग तुझं नाव, आतमध्ये जा कोण आहे बघा आणि त्यांना बाहेर घेऊन यात. ईश्वरी म्हणते अहो सोडा ना मला सोडा ना. तो पोलीस म्हणतो चांगल्या घरातले दिसतायत आणि असे घाणेरडे धंदे करतायत. ती पोलीस म्हणते काय ग काय थाप मारली साईला, तुझ्या आई वडिलांचं नाव सांग, बोलवून घेते इथे त्यांना, तुझी थेर दाखवायला नको त्यांना. पोलीस म्हणतो पैशांसाठी आई वडिलांची लाज वेशीला टांगलीस का तू? ईश्वरी म्हणते मी खरं सांगते मी तशी नाहीये, आणि ती कॉन्स्टेबल ईश्वरीच्या 2 कानाखाली वाजवते. हे अर्णवला काही सहन होत नाही. त्यांनी 2-3 मिनिटापूर्वीचा जो सीन आपल्याला दाखवलेला नव्हतो तो सीन आता दाखवलेला आहे. अर्णव ते पोलिसांना बघून घेतो आणि ईश्वरीला म्हणते हे काय चाललंय, पोलीस का आले तिथे, हे तुम्ही सारखं दार का लावताय? अर्णव म्हणतो अगं मूर्ख मुली, बाहेर पोलिसांची रेड पडलीये, कळतंय का तुला? राकेशने तुला बदनाम हॉटेलमध्ये आणलंय. ती काहीतरी बोलणार तेवढ्यात तिला ग्लानी येते. अर्णव तिला हात लावतो आणि म्हणतो मिस इंदोर काय झालं, आणि ईश्वरी हात झटकते. अर्णव म्हणतो मिस इंदोर आर यू ओके? मिस इंदोर काय होतंय तुला? आणि अर्णव म्हणतो मिस इंदोर त्या राग, आणि त्याला मागे ते 2 कप दिसतात. अर्णव मनात विचार करतो आणि म्हणतो की मिस इंदोरला त्या चहामधून काहीतरी दिल्या गेलेत. इंदोर म्हणते मला बाहेर जाऊ द्या. अर्णव म्हणतो प्लीज स्टॉप. अर्णव म्हणतो स्टॉप प्लीज, यू कांट डू धिस, तू बाहेर नाही जाऊ शकत प्लीज. ईश्वरी म्हणते दिमाग खराब झालाय का तुमचं? हे मी असं तुमच्या सोबत खोलीत बंद नाही राहू शकत, लोक काय म्हणतील याचं भान तरी आहेत का तुम्हाला? नसेलच, मला जाऊ द्या. ईश्वरी खूप घाबरलेली असते बरं का हा सगळा प्रकार बघून. अर्णव परत ईश्वरीला म्हणतो प्लीज स्टॉप, ऐकत जा माझं. ईश्वरी म्हणते सोडा मी म्हटलं ना मला सोडा. अर्णव म्हणतो प्लीज काम डाऊन, दिमाग माझा नाही दिमाग तुझा खराब झालाय, तुला कळतंय का इथं बाहेर काय चाललंय ते? म्हणते की मला सगळं कळलंय बाहेर काय चाललंय ते, तुम्ही हे असं अचानक येऊन मला खोलीमध्ये नाही बंद करू शकत. आणि ते पोलिस ओरडत असतात की दरवाजा खोला, काय थेर चालली आत, असं मोठ्याने ओरडत असतात. आणि ईश्वरीला ते ऐकून अजून टेन्शन येतं. आणि त्याच्या अचानक खिशात हात जातो आणि त्याला कळतं की, आणि
फ्लॅशबॅक, मागच्या आठवणी परत त्याला आठवतात, म्हणजे आत्ताच्याच मागच्या म्हणजे. आणि त्याला अंजलीने एक सांगितलेलं असतं की हे मंगळसूत्र आपल्या आईने चिंटू तुझ्यासाठी बनवलं, म्हणजे तुझ्या बायकोसाठी बनवलेलं होतं. अर्णव ते मंगळसूत्र त्याच्या खिशात घालून ठेवतो आणि ते त्याला आत्ता आठवतं. ईश्वरीला त्या औषधांमुळे काही सुचतही नसतं आणि अर्णव ते खिशातनं मंगळसूत्र बाहेर काढतो. ईश्वरी ते बघते आणि ती अर्णवकडे बघत असते. अर्णव म्हणतो की तुला बदनाम नाही होऊ देणार मी सिंदूर, मला हे करावंच लागेल. अर्णव म्हणतो पोलिसांनी तुला जर ह्या अवस्थेत बघितलं ना तर तुझी बदनामी होईल, तुझ्या घरच्यांची बदनामी, आणि जर त्यांनी तुला माझ्यासोबत बघितलं तर नाही, हा एकमेव मार्ग आहे माझ्या समोर तुला प्रोटेक्ट करण्यासाठी. अर्णव म्हणतो मला हे करावंच लागेल. तिच्या गळ्यासमोर मंगळसूत्र नेतो आणि ती म्हणते तुम्ही काय करता आहेत सर, हे तिथे ते लागतं सदैव लग्नम सुदनंत देव, आणि अर्णव ईश्वरीच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो. फायनली आता ते मॅरिड कपल होतात. म्हणजे ते फक्त तेवढ्या पुरतच असं तरी मला वाटतंय की अजून पुढे काही ड्रामा होणार आहेत, तर बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, अजून सिरियल संपलेली नाहीयेत, तोपर्यंत शेवटपर्यंत सिरियल बघत राहा, अजून तर खूपच मज्जा येणार आहेत पुढे. ईश्वरी ना खूप शॉक मध्ये असते बरं का प्रेक्षकांनो. तिला काहीच कळत नाही की अर्णवने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलंय, पण ती अशी खूप होऊन जाते, अशी शॉक मध्ये जाते. इकडे ते पोलीस दरवाजा खोलण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतात. ते पोलीस म्हणतात काय रे, काय चाललं काय इथं, ताब्यात घेतो, दोघांना ताब्यात घ्या. अर्णव म्हणतो एक मिनिट मिस्टर अँड मिसेस अर्णव राजशिर्के. अर्णव म्हणतो लग्नाची बायको आहेत माझी मिसेस ईश्वरी अर्णव राजशिर्के. वाह, ऐकायला किती छान वाटतं ना. फायनली ईश्वरी ही अर्णवचीच झाली. ते पोलीस म्हणतात म्हणजे नवरा बायको आहात तुम्ही, मग असल्या लॉज मध्ये का थांबलात? सर माझी गाडी बंद पडली होती त्यामुळे मला माहित नाही की हे त्या टाईपचं लॉज आहे, ते रस्त्यावर आहेत समोर, ग्रे कलरची गाडी. पोलीस म्हणतो हवालदार गाडी बघ यांची, क्विक लगेच. त्या राकेशला ते गुंड तिथं सोडून देतात आणि राकेश बघतो की पोलिसांची रेड पडलेली असती आणि तो तिथे गाडी मागे जाऊन लपतो. पोलिसांची रेड पडलीत, मग अर्णव काय करतो आहे इथे? मला अडकवण्यासाठी अर्णवने प्लॅन केलाय हा. तो म्हणतो अर्णव राजशिर्के. मग सात्विक फॅशनचा कोण? अर्णव म्हणतो मी सात्विक फॅशनचा सीईओ आहे. तिथे पत्रकार म्हणतात सर तुम्ही लग्न कधी केलं? ही तर लेटेस्ट न्यूज आहेत. आणि पत्रकार तर तुम्हाला माहितच आहे मित्रांनो, काय आणि नको ते प्रश्न विचारतात. पोलीस म्हणतात अहो मॅडम, ही प्रश्न उत्तरांची जागा नाही, ही सिच्युएशन काय आणि तुम्ही काय प्रश्न विचारताय. ही सगळी न्यूज टीव्हीवर येत असते आणि राजशिर्के घराण्यातली म्हणजे अर्णवच्या सगळ्या कुटुंबातील हे लोक ही न्यूज बघत असतात. त्यातली एक म्हणते की अर्णवने ते म्हणजे घोषित केलेलं असतं की ईश्वरी ही माझी बायको आहेत अँड ऑल. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी परत रिपीट केलेल्या असतात आणि त्या समोर इकडे टीव्हीवर दाखवलेल्या असतात. हे सगळं बघून घरातल्या सर्वांना धक्काच बसतो आणि ऑफकोर्स लावण्याला तर खूपच मोठा धक्का बसतो. लावण्या संतापते आणि जोरात त्या टीव्हीवर रिमोट मारून फेकते आणि तो टीव्ही फुटतो. लावण्य थोडी सदम्यात जाते आणि म्हणते ए यार काय बोलला त्या मुलीशी, ए यार मिडल क्लास गर्ल बायको आहे माझी, हे काय गप्प का बसलात सगळे, काय बघितलं आता आपण सर्वांनी. आणि लावण्य बिचारीचे काही चूक नाहीयेत, पण मग जे होणार होतं ते तर होणारच होतं ना मित्रांनो. आकाश म्हणतो दादाला फोन लावतो मी. लावण्य म्हणते काय आता उपयोग आहे दादाला फोन लावून, म्हणजे AR ला फोन लावून. लावण्य म्हणते माहित असतं ना हे सगळं तर मी जीव दिला असता स्वतःचा. आणि लावण्य रागाच्या भरात सगळं तोडफोड करून ठेवते. आणि इकडे ती पत्रकार म्हणते सर तुमचं ईश्वरी मॅमवर प्रेम आहेत का? आणि ते दोघे एकमेकांकडे बघतात. अर्णव खूप चिडलेला असतो आणि तो म्हणतो हे बघा मी तुमच्या कुठल्याच प्रश्नाचे उत्तर नाही देऊ शकत प्लीज. आणि ती पत्रकार म्हणते की मोठे उद्योगपती अर्णव राजशिर्के या 3rd क्लास लॉज मधनं बाहेर पडलेत, बघा कसे कसे न्यूज देतात. मामी म्हणते बघितलात ना त्या मुलीमुळं आपल्या घरावर आणि लावण्यावर काय वेळ आली ती. मी म्हणते धक्का सगळ्यांना बसलाच आहे. आणि आजी मामीला म्हणतात की टीव्हीवर हे सगळं खरं आहे असं तू समजून चालले आहेस तू. आजी म्हणतात चिंटूने सांगितल्याशिवाय मी कोणताही निष्कर्ष काढणार नाही, त्यामुळे आता सगळ्यांनी शांत राहा. आता ईश्वरीच्या घरातलेही ते न्यूज बघत असतात. ती म्हणते की अर्णव राजशिर्केंचं म्हणणे आहेत की
ती माझी बायको आहे. पोलिसांची रेड पडली तेव्हा ते या लॉज मध्ये काय करत होते? त्या म्हणते, हे भगवान सुप्रिया, अगं हे सगळं काय आहे? तोंड दाखवायला जागा नाही ठेवली ग या पोरीने आपलं. अजून किती बदनामी सहन करावी लागणार आहेत या माणसामुळे आपल्याला. नमू म्हणते की इशू का शांत आहेत, नाहीतर ती बोलली असती ना हे सगळं खोटं आहेत. म्हणजे अर्णव सरांनी त्या राकेशला अर्णवने काही केलं तर नसेल ना. सुप्रिया म्हणते, जय त्यांना फोन लावून तर बघा. त्या म्हणतात मी फोन करते पण त्याचा फोनच लागत नाही. थांब मी इशूला फोन लावून बघते. तिचा पण फोन लागत नाहीये. इकडे सगळे चिंतेत असतात. इकडे सुप्रिया म्हणती नक्की काय झालं तिकडं काही कळतच नाहीये. जय म्हणतात काय झालं काय? त्यांचं म्हणणं आहे की तो आपल्या परवानगीशिवाय इशू सोबत लग्न करूच कसा शकतो? अर्णव गाडी चालवत असतो आणि ईश्वरीला झोप येत असती. अर्णव म्हणतो मिस इंदोर इट्स ओके. इशू म्हणते गाडी थांबवा. ईश्वरी म्हणती हे काय केलं तुम्ही? तुम्हाला खेळ वाटला हा खेळ? मंगळसूत्र हे काळे मणी तुम्हाला त्याचा मतलब तरी कळतो का? हा फक्त दागिना नाहीये. कधी मनातला घातला, कधी मनात वाटलं काढून टाकला. नवरा बायकोचं नातं आहे, जिवंत नातं. ईश्वरी अर्णवला मारते. असं कुणाच्याही गळ्यात घालाल का तुम्ही हे? हा. आणि अर्णव म्हणतो अगं तुला वाचवण्यासाठी केलं मी हे. अर्णव तिला हात लावतो आणि म्हणतो, ती म्हणते हात नका लावू. अर्णव म्हणतो त्यावेळेस मला जे सुचलं ते मी केलं. तू आता इतर मुलींसोबत पोलीस स्टेशन मध्ये असते आता. ईश्वरी म्हणते खोटं, साफ खोटं. आणि तिला चक्करही येत असते. ईश्वरी म्हणते हे सगळं ना तुम्ही बदला घेण्यासाठी केलंय. बदला. ईश्वरी म्हणते माझ्या लग्नाचं विधी लिखित हे खोटं ठरवण्यासाठी केलं ना हे सगळं. त्याची लग्न हळद सोडून माझी जिंदगी खराब करण्यासाठी आलात ना. तुमच्यासारखं ना माणूस नसल ह्या जगात कुणी. ना खूप वाईट केलेत. राकेशजींचा राग हा असा काढला तुम्ही, त्याला कधीच माफ करणार नाही. आणि ती धबाधबा त्याला मारूनही घेते. आणि अर्णव होतो ईश्वरी माझं ऐकून घे प्लीज 2 मिनिट. ईश्वरी ऐकतच नाही आणि म्हणते मला ना तुमच्याशी एक शब्दही बोलायचा नाहीये, तुमचं तोंडही बघायचं नाहीये. न चिडतो आणि म्हणतो फाईन नको बघू माझं तोंड, पण माझं ऐकून तर घेशील? लांब जा माझ्यापासून, लांब जा. अर्णव म्हणतो अगं माझं ऐकून तर घे प्लीज, मी जातो लांब. आणि इकडं ती ईश्वरी बेशुद्ध होऊन पडते. आणि अर्णव म्हणतो गेले किती दिवस मग तुला त्या राकेश बद्दल सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, पण तुला ऐकूनच घ्यायचं नाहीये. ही इज नॉट अ गुड पर्सन. तुला वाटतो तितका चांगला माणूस नाहीये तो. फसवतोय तुम्हाला तो लॉयर पण नाहीये. इज अ ब्लडी क्रिमिनल. आम्हाला सगळ्यांना फसवून ताईशी लग्न केलंय त्याने आणि आमच्या घरी राहतोय घर जावई म्हणून. खोटं वाटतंय ना. अर्णव खिशातनं फोन काढतो आणि तो तिला फोटो दाखवतो आणि म्हणतो हा बघ ताईच्या लग्नातला फोटो. त्याला माहितच नसते की ईश्वरी बेशुद्ध पडली आहे. ही इज प्लेनिंग युअर लाईफ मिस इंदोर. यू ट्रस्ट मी नाउ से समथिंग. आणि अर्णव मागे वळून बघतो तर ईश्वरी बेशुद्ध पडलेली असते. आणि इथेच हा एपिसोड संपतो. आता प्रोमो बघू. ईश्वरी म्हणते मंगळसूत्र घातलं म्हणून मी तुमची बायको होत नसते. हे काय परिस्थिती होती हे तुला चांगलंच माहितीये. ईश्वरी म्हणते तरीही मला हे लग्न मान्य नाही. तुम्ही तुमचा इगो सॅटिस्फाय केला. माझ्या बाबांनी माझ्या आणि राकेशजीच्या लग्नाचं स्वप्न पाहिलं होतं. बाबांच्या इच्छेविरुद्ध मी कधीच जाणार नाही. ईश्वरी बाबांजवळ जाते आणि म्हणते अर्णव सरांसोबत झालेलं हे लग्न मला मान्य नाहीये. राजशिर्केंच्या नावाचं मंगळसूत्र मी घालू शकत नाही आणि तिचे बाबा ते मंगळसूत्र काढू देत नाही. इथेच हा एपिसोड संपतो. आजचा एपिसोड खरंच खूप धमाकेदार होता आणि उद्याचाही याच्यापेक्षाही जास्त धमाकेदार असणार आहे. तर उद्याही ह्या वेळ तयार राहा. तोपर्यंत काळजी घ्या आणि बाय बाय.